1931 वर्षानंतर ओबीसी जात गणना राज्यामध्ये सुरू झालेली आहे आणि त्यामध्ये ओबीसीचा जे रकाना आहे ते ठेवण्यात आलेला नाही आहे. त्यामुळे राज्यामध्ये ओबीसी समाजातील विविध संघटना आणि ओबीसीचे नेते हे ओबीसी समाजामध्ये संभ्रम निर्माण करत आहे. महत्त्वाचं म्हणजे आपल्यासोबत जे डॉक्टर अशोक जीवतोडे आहे, समन्वयक राष्ट्रीय ओबीसी संघटनेचे, त्यांना आपण विचारणार आहोत की समाजामध्ये संभ्रम निर्माण होत आहे आणि जात जनगणनामध्ये रकाना ठेवण्यात आलेला आहे. काय म्हणणं आहे याच्यावर? 1931 नंतर या देशामध्ये पहिल्यांदा जातनिहाय जनगणना होऊ घातली आहे. पहिला टप्पा झाला. टेक्निकल कारणास्तव पहिल्या टप्प्याच्या घरगणनेमध्ये ओबीसी कॉलम नव्हता. त्यामुळे ओबीसी समाज आणि ओबीसी संघटना ह्या आश्वस्त झाल्या नव्हत्या आणि कुठंतरी संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळं ओबीसी समाजाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जातनिहाय जनगणनेमध्ये ओबीसी कॉलम ठेवणार आहे हे केंद्र सरकारद्वारे स्पष्ट करण्यात आले. या महाराष्ट्रातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी देखील स्पष्ट केले होते की ओबीसींची जातनिहाय जनगणना ओबीसीचा स्वतंत्र कॉलम ठेवून करणार आहे. तरी सुद्धा काही संघटना संभ्रम तयार करत असल्यामुळे आमच्या या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलं की ओबीसींची जातनिहाय जनगणना ओबीसींचा स्वतंत्र कॉलम ठेवून या देशातील केंद्र सरकार करणार आहेत. त्यामुळे ओबीसी समाजाने कोणताही संभ्रम बाळगू नये. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असे म्हणतात की ओबीसी समाजाने आश्वस्त राहावे. केंद्र सरकार आता जी जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे त्यामध्ये ओबीसीचा स्वतंत्र कॉलम राहणार आहे. त्यामुळे ओबीसी समाजाने आश्वस्त राहावे. कोणत्याही जात समूहाच्या संघटनांनी ओबीसी समाजामध्ये हा संभ्रम तयार करू नये हे त्यांनी सांगितलं. त्यामुळे ओबीसी समाज आश्वस्त होईल याची मला पूर्णतः खात्री आहे. नमस्कार. जय महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर.